मुंबई शिवसेनेचा वर्धापन दिन, पण याच दिवशी उद्धव ठाकरेंना मोठा राजकीय धक्का बसलाय। ठाकरे गटाच्या मातोश्री बैठकीला उपस्थित असलेले दोन माजी नगरसेवक अजित शिंदे आणि विजेंद्र शिंदे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांच्यासोबत संजय जंगम यांचाही शिंदे गटात प्रवेश झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका माजी नगरसेवकाचाही आज या शिंदे गटात प्रवेश झालाय। विशेष म्हणजे गोव्यातून देखील काही माजी नगरसेवकांनी तसेच विविध विभागातील अनेक माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येने शिंदे गटात प्रवेश केला। ठाण्यातील स्वर्गीयवासी गंगूबाई सभागृहात झालेल्या या सामूहिक पक्षप्रवेश सोहळ्याला खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे हे जोरदार शक्ती प्रदर्शन उद्धव ठाकरेंना व त्यांच्या शिवसेनेला एक मोठा राजकीय झटका दिल्याचं मानलं जात आहे। आज शिवसेनेमध्ये खरं म्हणजे वर्धापन दिन आता संध्याकाळीच आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज उभाटामधून विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक अजित भंडारी यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। ते रिट्रीट हॉटेलमध्ये आम्ही जेव्हा होतो तेव्हा तिकडे होते आणि बुकिंग आणि सेवा केली खूप आणि त्याची आठवण आहे आम्हालाही। आणि त्याचबरोबर विजेंद्र शिंदे आपले नगरसेवक प्रभाग क्रमांक 161 उभाटा, त्यांनी देखील आज शिवसेनेत प्रवेश केला। मी त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो। त्याचबरोबर नगरसेविका नादिया शेख आणि माजी नगरसेवक मोहसिन शेख यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यांचंही मनापासून मी या ठिकाणी शिवसेनेत स्वागत करतो। युवा सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक हे पण पद त्यांच्याकडे आहे होतं। संजय जंगम शाखा प्रमुख त्यांनी देखील प्रवेश केलाय। त्याचबरोबर गोवा राज्याचे उभाटाचे माजी राज्य प्रमुख उपेंद्र गावकर, काशीनाथ मयेकर, 5 तालुका प्रमुख, 1 शहर प्रमुख, विभाग प्रमुख व सहकारी या सगळ्यांनीच शिवसेनेमध्ये प्रवेश केला। आणि त्याचबरोबर ठाण्यातल्या उभाट्याचे रामचंद्रनगर शाखेचे उपविभाग प्रमुख मोहन चव्हाण, विजय काते, विजय पवार, महादेव कदम, प्रवीण बामणे आणि अनेक उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो वर्धापन दिनाच्या। आता संध्याकाळी तर तुम्ही सगळे वर्धापन दिनाला याल। संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक पदाधिकारी आजच्या वर्धापन दिनाला येतात आणि याच दिवशी तुम्ही प्रवेश केला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करतो। आणि जे काही तुम्ही विश्वास दाखवलाय, तुमचं काय वैयक्तिक काम नाही आहे, त्या भागाचा विकास करायचा आहे। विजेंद्र यांनी सांगितलं की तिथं आपण किती नंबरला ती गाडी लावायचं काम चालतंय, तर त्या ठिकाणी जे टेकडी जी आहे त्या टेकड्यांना आपण
दिलीप मामाच्या इकडं मतदारसंघामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये दरड कोसळून अपघात होऊ नये यासाठी पूर्णपणे सेफ्टी नेटचं जाळं आपण त्या ठिकाणी बसवलं. आणि एवढ्यावरच नाही तर मुंबईच्या सगळ्या ज्या काही अशा दरड प्रवण क्षेत्रामध्ये टेकड्यांवर घरं आहे त्यांच्यासाठी एक वेगळी पॉलिसी आपण पुनर्वसनाची करतोय, कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन. आणि बाकी मोहसिन आणि आपले भंडारी यांनी देखील त्यांच्या वार्डातल्या कामांबद्दल सांगितलंय. खरं म्हणजे आपल्याला माहित आहे 2.5 वर्ष मी मुख्यमंत्री असताना हे महाराष्ट्राने पाहिलंय किती काम विकासाला चालना दिली, लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या. आता देखील महायुतीचं सरकार देवेंद्रजी आणि आम्ही या ठिकाणी पुढे नेतोय. त्यामुळे कुठेही तुम्हाला विकासामध्ये कुठेही कमी पडणार नाही अशा या ठिकाणी आपल्याला देतो. आणि आता जो विषय आहे, जे विषय आपल्या प्रभागातले, शेवटी हे सर्वसामान्य नागरिकांचं सरकार आहे. आणि म्हणून तुम्हाला माहित आहे मी मुख्यमंत्री झाल्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचे 2 आपण टप्पे केले. एक टप्पा जवळपास पूर्ण झाला, पुढचा टप्पा देखील पूर्ण होईल तेव्हा मुंबई पूर्णपणे खड्डे मुक्त होईल. एवढे वर्ष का नाही केलं मला माहित नाही, परंतु जाऊ द्या, मी संध्याकाळी बोलेन. आणि तुम्हाला एवढंच मी सांगतो की तुम्ही आज जो काही विश्वास दाखवलाय, कार्यकर्ते सगळे आले, पदाधिकारी, मी आपल्याला तुम्ही तुमच्या हॉस्पिटलचं उदाहरण सांगितलं. असे किती लोक आहेत. मी मुख्यमंत्री सहायता निधीमधून 2.5 वर्षामध्ये 400 कोटी रुपये दिले. आणि अगोदरच्या महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 कोटी दिले. त्यामुळे अनेक हजारो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम आपण केलं आहे. आपलं वैद्यकीय कक्ष मनगी चिवटे, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन याच्या माध्यमातून हे सातत्याने प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे आपल्याला एवढंच सांगतो, मसीद भंडारीजी आणि विजेंद्र शिंदे, तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना, गोव्याच्या पदाधिकाऱ्यांना, ठाण्याच्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्यांनाच सांगतो, तुम्ही जो विश्वास दाखवून आलेला आहात तो विश्वास सार्थ करण्याचं काम शिवसेना करेल. आणि तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही आपल्याला. माझा फक्त मंगेशजी चिवटेंना गेला, त्याच्यानंतर तब्बल 17 फोन मला फीडबॅकसाठी आणि फॉलोअपसाठी आले. जेव्हापासून कळतं तेव्हापासून शिवसेनेमध्ये कार्यरत आहे. शिवसैनिक, गटप्रमुख, शाखाप्रमुख, नगरसेवक आणि आता चांदोली विधानसभा संघटक या पदावर मी काम करत असताना इतकी तत्परता आणि इतकी सर्वसामान्य शिवसैनिकाबद्दलची आत्मीयता ही कुठेच दिसली नाही, जी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मला इथे दिसली. आणि त्यानंतरच माझा कुठे हळूहळू थोडासा निर्णय व्हायला लागला की एवढं जर एका सर्वसामान्य शिवसैनिकाच्या एका फोनवर, जेव्हा आमच्या पक्षाचे कोणी लक्ष देत नव्हते त्यावेळेस एका फोनवर माझ्यासाठी एवढं आत्मीयतेने समोरून माझी विचारपूस केली जात होती, भावाची विचारपूस केली जात होती, तेव्हा मी थोडासा शिंदे साहेबांकडे आकर्षित झालो. त्याच वेळेस त्यांची जी कामाची पद्धत आहे, जो कामाचा धडाका आहे, त्यासोबत आमचे जे दिलीप मामा लांडे आहेत त्यांची जी कामाची पद्धत आहे, कामामध्ये ज्यांना वाघ म्हणता येईल अशा पद्धतीने त्यांची जी कामं चालतात, त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या सोबत, त्यांच्या नेतृत्वाखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्याही प्रभागाचा मला माझ्या पद्धतीने कसा विकास करता येईल यासाठी मी आज हा साहेबांकडे मी विनंती केली. रामभाऊ रेपाळेंनी माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शिवसैनिकाला सोबत घेतलं आणि साहेबांचे आशीर्वाद देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची, तसंच दिलीप मामा लांडेंबरोबर काम करण्याची संधी आपण मला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत आभारी आहे. आणि आज मी आपल्या सर्वांना एक वचन देतो की आपल्या नेतृत्वाखाली मी पूर्ण ताकदीने माझ्या प्रभागाचा विकासाच्या मागे लागेल. माझा प्रभागाचा विकास आपल्या नेतृत्वाखाली घडून दाखवेल. त्याचसोबत साहेब फक्त 2 छोटीशी कामं माझी आहेत, ती मी आज आपल्याला इथे सांगितल्याशिवाय मला जमणार नाही. माझा डोंगराळ भाग आहे, दिलीप मामांना सगळं माहिती आहे, दिलीप मामांनी त्या भागात बरंचसं काम केलेलं आहे. परंतु जसं प्रभाग क्रमांक 160 मध्ये आपण स्विस टेक्नॉलॉजीने जे काही एक जाळीचं हे करून जे दरड कोसळण्याचं जे एक तुम्ही तिथं प्रतिबंध केला, त्याच पद्धतीने माझा हिमालय सोसायटी आणि लाल बहादूर शास्त्री नगर या भागासाठी सुद्धा आपण जर तेवढं मला एक करून दिलं तर आपले प्रचंड उपकार माझ्या प्रभागातील 161 वर होईल. त्याचसोबत साहेब एक खूप महत्त्वाचा असा प्रोजेक्ट गेल्या 2.5-3 वर्षापासून अडकून पडलेला आहे.
हिमालय सोसायटीमध्ये आणि संतोषी मातानगर, अशोकनगर या भागामध्ये पाण्याचा प्रचंड गंभीर प्रश्न आहे. गेल्या 3-3.5 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणि त्यासाठी त्यावेळेस दिलीप मामा आणि आम्ही सगळ्यांनी मिळून, किरण भाऊ, आम्ही सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेच्या मागे लागून आम्ही ती टाकी मंजूर करून घेतली होती. 12.5 लाख लिटरची पाण्याची टाकी मंजूर करून घेतली. त्यासाठी आम्ही सर्वप्रथम ते भूजल परीक्षणासाठी आम्ही एनओसी घेऊन दिलीप मामांच्याच हस्ते आपण नारळ वाढवून त्याचं काम चालू केलं होतं. परंतु नंतर काही अपरिहार्य कारणास्तव एनओसी न मिळाल्यामुळे ते काम प्रलंबित राहिलं. साहेब, माझी विनंती आहे की आपण आणि मामांनी थोडंसं एक त्याच्यामध्ये. धन्यवाद मामा. मामांचं तसं माझ्यावर प्रचंड प्रेम आहे, आशीर्वाद आहेत, यापुढे राहतीलच. आणि साहेब, माझी विनंती आहे की आपण तो एक एनओसी फक्त आपली अडकलेली आहे होमगार्डकडे, तेवढी एनओसी जर झाली तर महानगरपालिकेने टेंडर करून झालेलं आहे, सगळं करून झालेलं आहे, ताबडतोब काम चालू होईल आणि जवळपास 1 लाख लोकांचा पाण्याचा प्रश्न, जवळपास 3 प्रभागाचा पाण्याचा प्रश्न तो कायमस्वरूपी मार्गी लागेल ही विनंती मी आपणास करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे आभार मानतो. साहेब, असेच आशीर्वाद आपले माझ्यावर ठेवावे, आपण माझ्या संपूर्ण शिवसैनिकांवर, कार्यकर्त्यांवर ठेवावे. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सर्वप्रथम मी साहेबांचा खूप खूप मनापासून धन्यवाद, आभार मानतो की साहेबांनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायची संधी दिली. बोलण्याचा म्हणजे असं आहे की सर्व विचार करतील की हे उबाटावरून इथे का आलं. त्याचा फक्त एकच रिझन आहे, आपले महाराष्ट्राचा किंवा आपल्या मुंबईचा किंवा माझ्या स्वतःचा वॉर्डचा विकास, डेव्हलपमेंट. एवढं वर्ष साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले त्याच्यानंतर आता साहेब डेप्युटी CM आहे. साहेबांचं जे काम आजपर्यंत आम्ही बघितलं, म्हणजे साहेबांनी जे कामे केले डेव्हलपमेंटसाठी ते बघून मलाही याचा विश्वास वाटला की इथे 4 वर्ष झाले आमच्या इथे काही कामच नाही झालं. काम नाही झालं. जेव्हा साहेबांना कळलं की असं काय चालू येते तर साहेबांनी स्वतःहून मला विश्वास दिला की आपण सगळे कामे, तुमचे जे जे काम आहे वॉर्डचा किंवा आपले लोकांचं काम आहे, आपले समाजाचा, साहेबांनी तेव्हा हे नाही बघितलं की हे कुठल्या समाजाचं आहे. कारण साहेबांनी जात पात न बघता साहेबांनी मला स्वतः समोर बसवला आणि विश्वास दिला आणि शब्द दिला की मोसीन, तुला जिथे जिथे माझी गरज वाटेल, माझ्या खात्याची गरज वाटेल, मी आणि पूर्ण शिवसेना ताकदीने तुझ्यासोबत उभा असणार. त्यामुळे मला त्या दिवशी मी एक डिसिजन घेतला की जेव्हा एवढा मोठा माणूस, म्हणजे आज साहेबांनी जे करून दाखवलं मला वाटतं ते कोणी करू शकलं नाही महाराष्ट्रासाठी खास कर. म्हणून मी त्या दिवशी मी निर्णय घेतला की चला आता डेव्हलपमेंटसाठी, माझ्या स्वतःच्या वॉर्डासाठी, मुंबईसाठी आणि साहेबांसोबत महाराष्ट्रासाठी आपण साहेबांसोबत जाऊया. साहेब, तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आभार. आपला आशीर्वाद असू द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो न्यूज, शहर मुंबई.